महादेव मुंडे खून प्रकरणातले आरोपी अद्यापही फरार आहेत. गोट्या घेतले असेल किंवा अन्य संशयित असतील ते अद्यापही फरार आहेत. मंगळवारी यातील संशयितांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को ही टेस्ट होणार होती आणि आज आहे शनिवार. परवाला परळीमध्ये घटना घडली आणि त्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे ह्या महादेव मुंडेच्या पत्नी यांनी पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहिलं आहे की आमच्या जीवितास धोका आहे, आमच्या कुटुंबास धोका आहे, आपण जाणून घेऊया की नेमका प्रकार काय आहे. ताई, नेमका प्रकार काय आहे? तुम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे. ज्यावेळेस ब्रेन मॅपिंगला हे संशयित आरोपी नेले होते त्या दिवशीच म्हणजे माझ्या मनामध्ये संशय आला की माझ्या परिवाराला धोका निर्माण होऊ शकतो या वाल्मीकराडच्या घरच्यांमुळं. म्हणून मी अगोदरच पत्र तयार केले म्हणजे ब्रेन मॅपिंगच्या त्या दिवशीच, आणि पोलीस इथं परळीच्या पोलिसांना पण दिलं. नंतर मी अंबाजोगाईला पण पत्र दिलं आणि नंतर माझा भाऊ गेला होता बीडला पत्र घेऊन शिवजयंती दिवशी 19 तारखेला. त्या दिवशी माझा भाऊ गेला असता माझे म्हणजे गाडी रोज तो गाडीनंच आणतो नेतो लेकरांना, पण तो तिकडे गेला असल्यामुळे माझे 2 मुलं स्कूटीवर गेले होते ट्युशनला. गेले स्कॉलरशिपचा पेपर देऊन येते वेळेस त्यांच्या मित्राकडून नोटबुक आणायची होती त्यांना, म्हणून ते सोमेश्वर नगर ह्या गल्लीत गेले आणि तिथून बाहेर निघते वेळेस एका अनोळखी मुलाने माझ्या मुलांना अडवलं आणि विचारलं गेलं की तुम्ही कुणाचे आहात, कुठले आहात. मग माझ्या मुलांनी सांगितलं की आम्ही बँक कॉलनीत राहतात आणि महादेव मुंडेचे आहोत. मग माझा मोठा मुलगा मित्राच्या गाडीवर असल्यामुळे तो उतरून आला ह्याच्यापाशी, लहान्या मुलापाशी, की भैया, त्या मुलाला मी विचारलं की भैया तू का आमच्या ह्याला अडवलंस, तर तो म्हणला तू कोण आहेस, तर ते मला मी त्याचा भाऊ आहे आणि आम्ही महादेव मुंडेचे लेकर आहोत. की त्याने तसं म्हणताच 2 चापट हाणली माझ्या मुलाला. माझे मुलं भीतीपोटी पळून येत असते वेळेस त्यानं त्याच्या हातातला कडा काढून माझ्या मोठ्या मुलाच्या पाठीत हाणला आणि माझे लेकरं नंतर घरी आले. ताई, नेमका आपला संशय कोणावर आहे? आपण जे पोलीस अधीक्षकांना जे पत्र दिलं आहे त्यामध्ये आपण कोणाची नावं घेतली आहेत का? ती लोक कोण आहेत नेमकं? ती म्हणजे आम्ही जे पत्रात उल्लेख केला आहेत ते माझ्या घरचेच आहेत, म्हणजे की एवढ्यांच्या जीविताला धोका असू शकतो. माझे 3 मुलं प्रणव, प्रवीण आणि पंकज, आणि नंतर माझा भाऊ सतीश फड, माझे वडील भगवान फड आणि माझे सासरे दत्तात्रय मुंडे आणि माझे दीर अशोक मुंडे आणि मी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे, असं म्हणून आम्ही त्या पत्रात उल्लेख केला आहे. जर आम्हाला कुणी दमदाटी केली किंवा शिवीगाळ केली की कुणा हाणमार केली किंवा कुणा अश्लील प्रकार म्हणजे एकदम घाण प्रकारचं आम्हाला कुणीही बोलल्या गेलं तर ह्याला जिम्मेदार सुशील वाल्मीकराड आणि श्री गणेश वाल्मीकराड हे राहतील. ज्या मुलांनी मारहाण केली त्यांचं काही नाव तुम्हाला समजलं? त्यांचं काही नाव समोर आलं का? हा, त्यावेळेस तर ते अनोळखी होते, पण मुलांनी मला सांगितलं गेलं की मग मी तिथं बाल्या असा उच्चार करत होते मुलं. मग आम्ही पोलीस स्टेशनला तसाच उच्चार दिला. त्यावेळेस तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं गुन्हा दाखल करेपर्यंत की ते म्हणजे बालाजी आगाव नाव आहे म्हणून. आम्ही घरी आल्याच्या नंतर इंस्टाला सर्च केलं, बाल्या म्हणताना बालाजी असं नाव सर्च केलं तर मुलांनी लगेच त्याचा फोटो ओळखला. तर आम्ही बालाजी आगाव असा ID सर्च केली तर त्याच्यामध्ये त्याचे म्हणजे इंस्टाला ते वाल्मीकराडचे असे व्हिडिओ पाहिले. मग आमचा संशय त्यांच्याकडेच गेला. मग मी पंकज कुमार सरांना कॉल केला की सर अशाला म्हणजे माझ्या मुलांना मारलं गेलं आहे अडवून आणि तुम्ही लक्ष द्या. मग SIT पथकानं बी माझ्या मुलांची चौकशी केली आणि असा प्रकार घडला. त्याच्यामुळे लेकरं घाबरून गेलेली होते त्या टायमिंगला. म्हणून मी म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आता पोलीस संरक्षण प्रोटेक्शन दिलं पाहिजे, कारण मुलं कोणत्या बी टायमिंगला ट्युशनला जाऊ शकतात, येऊ शकतात आणि हमेशा भाऊ असा सोबत राहील असं राहणार नाही ना. मुलं एकटे बी जाऊ शकतात.